नमस्कार. कुक विथ सोनाली मराठीजमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत. तर आज आपण बनवणार आहोत चमचमीत अशी मसाला भरली वांगी. तुम्ही इथे ही मसाला भरली वांगी पाहू शकता. अगदी अप्रतिम दिसतात, चवीला तर खूपच छान लागतात आणि अगदी साध्या सोप्या पद्धतीने बनवलेली आहे. अगदी कोणीही बनवू शकेल. अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून अशाच छान छान रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल. चला रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी 5 वांगी घेतलेली आहेत. अशी छोट्या आकाराची वांगी घेतले. आता आपल्याला ती कट करून घ्यायची आहे. तर सुरुवातीला तिचा देठाकरचा जो भाग आहे तो थोडासा कट करून टाकायचा आणि त्यानंतर व्हिडिओमध्ये मी ज्या पद्धतीने दाखवलेलं आहे त्या पद्धतीने आपल्याला उभं वांगं आपल्याला हे असं कट करून घ्यायचं आहे. वांगी कट केल्यानंतर नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवायची की वांगं पूर्ण कट करून झाल्यानंतर व्यवस्थित असं चेक करायचं आहे, कारण त्याच्यामध्ये आतमध्ये कीड वगैरे लागलेली असू शकते. त्याच्यासाठी आता एका पाणी घेतलेल्या बाउलमध्ये हे कट केलेलं वांगं टाकायचं आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे, जेणेकरून वांगी काळी पडू नयेत याच्यासाठी. तर पहा, व्हिडिओमध्ये मी ज्या पद्धतीने दाखवते त्याच पद्धतीने आपण इथे संपूर्ण जी वांगी आहेत ती कट करून घेऊया. तर इथे मी संपूर्ण वांगी व्यवस्थित अशी कट करून घेतलेली आहेत, स्वच्छ धुवून घ्यायची आहेत. आणि आता आपल्याला ह्याच्यासाठी मसाला बनवायचा आहे. तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये एक पाव वाटी सुकं खोबऱ्याचे काप घेतले, त्याच वाटीने पाव वाटी शेंगदाणे घेतलेत, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. आता याला झाकण लावून छान असं सुरुवातीला हे मिक्सरला फिरवून घेऊया. तर पाहू शकता इथं सर्व व्यवस्थित असं मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे. थोडंसं जाडसरच मसाला ठेवायचा आहे. आता हा मसाला एका प्लेटमध्ये काढून घेतला. त्याच्यामध्ये इतर जे सुके मसाले आहेत ते घालून घेऊया. त्याच्यासाठी चवीनुसार लाल तिखट घालायचे आहे, पाव चमचा हळद, चवीनुसार मीठ, कांदा लसूण मसाला 1 चमचा, त्यानंतर घालायचा आहे 1 चमचा धनेपूड, पाव चमचा गरम मसाला. आता हे सर्व जे आहे ते व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. सर्व मसाले मिक्स केल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता मसाल्याला काय सुरेख असा रंग आलेला आहे. आता आपण हा मसाला वांग्यामध्ये भरून घेणार आहोत. तर पाण्यामधून एक एक वांगं काढून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये अगदी छान आतपर्यंत मसाला जाईल इथपर्यंत असंच छान व्यवस्थित असा मसाला आपल्याला वांग्यामध्ये भरून घ्यायचा आहे. एका हाताने प्रेस करून अगदी व्यवस्थित असा संपूर्ण वांग्याला छान असा मसाला आपण भरून घेऊया. तर पहा, या पद्धतीने सर्व मसाला आपल्याला भरून घ्यायचा आहे. तर आता हे मसाला भरून झालेलं वांगं एका दुसऱ्या प्लेटमध्ये ठेवून सेम याच पद्धतीने आपण संपूर्ण मसाला वांग्यामध्ये भरून घेतलेला आहे. आता आपण फोडणीसाठी कढई गरम करून घेतली, त्याच्यामध्ये घालायचं आहे तेल. तेल गरम झाल्यानंतर अगदी पाव चमचा एवढे घालायचं आहे मोहरी, त्यानंतर पाव चमचा जिरे, कढीपत्त्याची पाने आणि त्याचबरोबर चिमूटभर हिंग टाकायचं आहे. आता ही फोडणी व्यवस्थित तेलामध्ये परतून घेऊन आपण जी मसाला भरून ठेवलेली वांगी आहेत ती संपूर्ण एक एक करून आपल्याला या फोडणीमध्ये घालून घ्यायची आहेत. सुरुवातीला गॅस मंद करायचा आहे आणि संपूर्ण वांगी घालून झाल्यानंतर गॅस मोठा ठेवायचा आहे आणि मोठ्या गॅसवरती आपल्याला 1 मिनिटभर ही वांगी जी आहेत ती फोडणीमध्ये छान अशी परतून घ्यायची आहे, जेणेकरून आपण दिलेली जी फोडणी आहे ती सर्व वांग्याला व्यवस्थित अशी लागली जाईल. त्यासाठी व्यवस्थित अशी 1 मिनिटभर वांगी परतून घेतली. आता त्याच्यावरती झाकण ठेवून 1-2 मिनटं मंद गॅसवरती आपल्याला वांगी छान अशी वाफवून घ्यायची आहेत. तर 2 मिनटं पुन्हा वांगी वाफवून घेतल्यानंतर पुन्हा एकदा सर्व व्यवस्थित असं परतून घेऊया. सर्व वांगी व्यवस्थित पुन्हा परतल्यानंतर आता आपण जो शिल्लक राहिलेला जो मसाला होता तर तो आपल्याला याच्यामध्ये घालायचा आहे. आपल्याकडे जास्त मसाला शिल्लक नव्हता, अगदी 1 चमचाभर मसाला शिल्लक होता, तर तो घातला आणि त्यानंतर याच्यामध्ये घालायचं आहे गरम पाणी. तर शक्यतो पाणी गरमच वापरा, त्याच्यामुळे आपल्या ज्या पदार्थाची चव जी आहे ती आहे तशीच राहते आणि भाजी जी आहे ती पटकन शिजायला मदत होते. आता पाणी घातल्यानंतर पुन्हा एकदा सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तुमच्या आवडीनुसार ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे. तर इथे मी 1.5 ग्लास पाणी घातलेलं आहे. अगदी जास्त पातळ भाजी मला नको होती, त्याच्यामुळे 1.5 ग्लासच घातलं आणि मंद गॅसवरती आपल्याला ह्याला 5 ते 7 मिनटं छान असं शिजवून घ्यायचं आहे. मध्ये मध्ये आपल्याला एकाद दुसरा मिनटं हे जे वांगं आहे ते परतून घ्यायचं आहे, जेणेकरून कढईला लागणार नाही. आणि इथे तुम्ही पाहू शकता झाकण काढल्यानंतर अगदी सुरेख असं हे वांगं जे आहे ते शिजून तयार झालेलं आहे. अगदी दिसायला अप्रतिम दिसते, चवीला तर खूपच छान लागत होतं.
तर या पद्धतीने तुम्हीही एकदा हे भरलं मसाला वांगं नक्की ट्राय करा, तुम्हालाही नक्की आवडेल. अगदी गरमागरम तांदळाची किंवा ज्वारीची भाकरी आणि त्याच्यासोबत हे भरलेलं वांगं खूप अप्रतिम लागतं. अशाच छान छान रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून अशाच छान छान रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल आणि तुम्हालाही छान छान रेसिपी पाहता येतील. धन्यवाद. भेटूया अशाच व्हिडिओसोबत. बाय बाय.